पुण्यात जागा वाटपावरून शिंदे सेनेत नाराजी आहे। नीलम गोरे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा ठिय्या मांडण्यात आलाय। जागा वाटपावरून शिवसैनिक नाराज झालेत। शिवसैनिक नीलम गोरेंच्या घराच्या बाहेर आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर कशा पद्धतीने आंदोलन छेडलं जातंय ते पाहणं महत्त्वाचं। 15 जागा मागतात त्याच्यामध्ये हे नेते लोक स्वतःची कातडी वाचवतात। कातडी वाचव, स्वतःचं कातडी बचाव। आज हडपसरला 6 जागा जातात, युतीमध्ये घेतात। तुम्ही कातडी बचाव म्हणतात याला। तुम्ही युतीमध्ये आले, आमच्या जागा निवडून येतील, पण कार्यकर्ते जाऊन द्या ना वाऱ्यावर, अशी परिस्थिती झाली। आणि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे ना, निवडणूक नक्कीच कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणले होते की राजा का बेटा राजा नहीं होगा, वही काम करेगा जो राजा होगा। त्या भूमिकेवर हे शिवसैनिक इथं बसलेले आहेत आणि नक्कीच एकनाथ शिंदे साहेब आम्हाला न्याय देतील, आम्हाला विश्वास आहे। नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? हो, न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। शिंदे साहेबांचं वाक्य आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। मग आता तिकीट तर तसेच आहेत का? त्याचाच विरोध आहे ना आमचा। एकनाथ शिंदेचा व्हिडिओ कॉल जो आहे तो आता या ठिकाणी शिवसैनिकांना येतोय। आपण जर बघितलं तर हे शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि पुणे शहरातले शिवसैनिक जे आहेत ते आता नीलम गोरेंच्या घराच्या बाहेर यायला लागलेत। घोषणाबाजी करता तुम्ही? हो, साहेबांचा व्हिडिओ कॉल येतोय असं कळलेलं आहे। आता होईल, बघू काय होते। पण तुमची बाजू ऐकून घेणार का साहेब? 100% आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, त्यांनी आमची बाजू घ्यायलाच पाहिजे। मग नेते का ऐकत नाहीत तुमचं? आता नेत्यांना कळायला पाहिजे। आपण जर बघितलं तर नेते बदलण्याची मागणी करतात। नेते 100% पुणे शहराचे नेते बदलले पाहिजेत, नेते बदलले पाहिजेत। शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा सुमित भोसले सह सागर और साम टीव्ही।